बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम। 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 सीताराम राम बोलो। बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम। बोलो सीताराम राम बोलो राजा राम राम। बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम। बोलो सीताराम राम बोलो राजा राम राम। बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम। बोलो सीताराम राम बोलो राजा राम राम। बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम। बोलो सीताराम राम बोलो राजा राम राम। जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री राम। महाराजांच्या अनुमतीने आपण सर्वांना आदरपूर्वक वंदन करतो। आणि आपल्या विषयाचा पुढचा भाग सुरू करण्यापूर्वी मी सकाळच्या सत्रात सद्गुरू हे तत्व कसं आहे आणि सद्गुरू हे अत्यंतिक महत्वाची गोष्ट आयुष्यात कशी आहे याच्या संबंधातलं काही विवेचन करण्याचा प्रयत्न केला। आणि त्या प्रवचनाच्या शेवटी मी एक मुद्दा मांडला होता जो तुम्हाला स्मरत असेल की कष्ट हे सुखकारक मानण्याचा स्वभाव ज्यांना स्वीकारता येतो आणि तो आनंदानं स्वीकारता येतो, विना तक्रार स्वीकारता येतो, विना चिकित्सा स्वीकारता येतो, त्यांना सद्गुरू कळण्याची शक्यता वाढत जाते। मी असंही म्हटलं होतं की अध्यात्माचा प्रवास हा असा प्रवास आहे की जो कठीणतम आहे। तो कठीणतम असल्या कारणामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात, शंका उत्पन्न होतात। काही अनेक वेळा असं होतं की हा मार्ग नको असं वाटायला लागतं, कारण तो अनुभूतीशी जोडलेला आहे। आणि अनुभूती ही नेहमी वैयक्तिक असते। ज्याची जी खोली, विषय समजण्याची जी उंची, प्रत्यक्ष कृती करण्याचा जो स्वभाव, त्यातून ती अनुभूती येते।
एकाची अनुभूती दुसऱ्याला येईन असं म्हणणं संयुक्तिक नसतं. प्रत्येकाची अनुभूती वेगळी. आणि म्हणून आपल्या विषयामधला जो शब्द आहे यांना, सद्गुरू कोणाला कळतात? काय असावं लागतं त्यांच्या जवळ, नसलं तर काय आणावं लागतं, कोणत्या गुणांचा संचय केल्यानंतर सद्गुरूंच्या जवळ जाता येतं. वर्तमान काळ हा कलियुगाचा काळ आहे. आणि कलियुगामध्ये मानवी जीवन भावपूर्ण कमी आहे आणि विकारवश अधिक आहे. हा त्या युगाचा असलेला स्वाभाविक परिणाम आहे. द्वापार युगात, त्रेतायुगात आणि सत्ययुग येण्याच्या अगोदरचा हा जो कालखंड आहे, यामध्ये विपरीतता, प्रतिकूलता, स्वच्छंदता, उद्विग्नता, नैराश्यता, त्रस्तता अशा प्रकारचे वेगवेगळे असलेले घातक भाव मानवी जीवनामध्ये जास्त प्रमाणात बाह्य वातावरणामुळे येण्याची शक्यता आहे, येत असतात. आपणही जर बाह्य वातावरणाकडे पाहिलं तर असं लक्षात येईल की बाह्य वातावरण हे षडरिपुग्रस्त आहे. तिथे मोह आहे, तिथे लोभ आहे, काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मत्सर आहे. आणि त्या षडरिपूंच्या पलीकडचे शब्द वापरायचं तर लालसा आहे, ईर्ष्या आहे, घृणित स्पर्धा आहे. असं एका बाजूला जग आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण या विकारांवर मात करण्याचा प्रयत्न करण्यासाठी यांच्या कृपा प्रसादाखाली वावरत आहोत. आता आपलं सकाळपासूनचं हे जे वावरण आहे हे मी आत्ता या शब्दात सांगितलं असं आहे. आणि म्हणून गुणांची आराधना, गुणांचा संचय, गुणांसाठी धडपड, तळमळ, कळकळ ही अंगी बाळल्याशिवाय सद्गुरू लाभणं, सद्गुरू प्राप्त होणं, सद्गुरूंची कृपा होणं, सद्गुरूंच्या जवळ जाता येणं हे थोडं दुरापास्त असतं. आणि आत्ताच्या या कलियुगाच्या काळामध्ये भगवंतानं रचना अशी केली आहे की फार कठीणतम विषय देण्यापेक्षा समूहाला जरा सोपा विषय द्यावा. तुला भगवंतांपर्यंत पोचायचं आहे ना, तुझे 10 ठिकाणी विचार घुटमळत असतात ना, जसं जमेल तसं, जेव्हा जमेल तेव्हा, जेवढं जमेल, आणखी किती कन्सेशन द्यायचं, जेवढं जमेल तेवढं. नामाचा भाव तुझ्या मनात जागृत ठेवून तो ते करणार आहे यावर हळूहळू श्रद्धा ठेव. मी जाणीवपूर्वक काही शब्द वापरतोय. हळूहळू म्हणजे मानवी जीवन फलप्राप्तीसाठी आसुसलेलं आहे आणि वर्तमानात ते अधिक आसुसलेलं आहे. मी कोणतीही गोष्ट केली की मला फळ ताबडतोब पाहिजे आणि हे अध्यात्मात कधीही होत नाही. हो, इतक्या दिवसापासून सगळं करतोय, काहीच येत नाही बा वाट्याला, काही घडतच नाही आहे. म्हणजे मी हे ठरवलेलं आहे मनात की मी हे इतक्या दिवसापासून करतो आहे, मला काहीतरी मिळायचं आहे, म्हणून मी असं बोलतो ना की करतो आहे पण मिळालं नाही. आणि म्हणून काही महत्वाच्या विषयांचा ज्यांनी नुसता अभ्यास नाही केला, तशी कृती केली, त्यांना सद्गुरू लाभले. आपण आपल्या मनात कोणत्याही शिष्याचं नाव घ्या, सत्शिष्याचं, कोणत्याही परिवारातलं घ्या, हे गुणधर्म सगळीकडे समान आहेत.
तसं तर बीजगणितामध्ये कंसाच्या बाहेरचा घटक असतो, तो समान आहे. कोणते ते घटक आहेत? माझ्या वाट्याची प्रतिकूलता कमी व्हावी अशी मी इच्छा बाळगायची नाही. हे बघ फारच कठीण आहे. म्हणजे मला काही दुःख आहे, काही वेदना आहे, काही कौटुंबिक प्रश्न आहे. सुखाचा धागा तर एकच आहे, 100 धागे दुःखाचे आहेत. अशा प्रश्नांनी ग्रासलेल्या परिस्थितीमध्ये मी असं म्हटलं की एवढं तुम्ही दूर करा. ज्यांनी प्रत्यक्ष ही कृती केली त्यांनी काय केलं? प्रतिकूलता मला माझी भोगू द्या. आणि जे सच्छिष्य होते ना, त्यांनी तर कमाल केली की गुरूंनी असं म्हटलं की जर तुझं कमी करतो, तर त्यांनी म्हटलं करू नका. यावर आपण आपल्यासारख्या सगळ्यांनी जरा खोलवर विचार केला पाहिजे. महाराज स्वतः म्हणतात ब्रह्मानंद स्वामींना की ते तुझ्या अंगावरचे काही थोडंसं कोड असलेला विषय निघालेला आहे, तो दूर करून टाकू आपण. ब्रह्मानंदांना खात्री आहे की लगेच दूर होईल. ते सगळ्या परीक्षांना प्राप्त झाले, सच्छिष्य आहे. ते काय म्हणतात महाराजांना? माझ्या प्रारब्धाचे भोके राहू द्या. फारच सुंदर वाक्य आहेत ती. आणि दुसरं ते काय म्हणतात? हे जवळ राहिल्यामुळे काही 4 इच्छाही कमी होतात. मला फार हे अतिशय भावुक वाक्य वाटतं. म्हणजे माझ्याजवळ काहीतरी अशी कमतरता आहे, ती कमतरता माझ्याजवळ राहू द्या, मला तुमच्याजवळ येण्याची इच्छा अधिक होईल. काही दूर करू नका, माझ्या प्रारब्धात आहे ते. जेव्हा संपायचं तेव्हा संपेल. हे केल्याने संपेल असंही नाही म्हणायचं. जेव्हा संपायचं तेव्हा संपेल. म्हणजे ते किती टोकाचं? या जन्मात नाही संपलं, आमच्या अकाउंटन्सीच्या भाषेत बोलायचं झालं तर कॅरी फॉरवर्ड होईल पुढच्या जन्मात. चांगुलपणा आणि वाईटपणा, सत्कर्म आणि दुष्कर्म, तुमची कोणतीही कृती, तुमचं कोणतंही कर्म, तुम्ही तुमच्या इच्छेने केलेलं कर्म, तुमच्या नकळत झालेलं कर्म, तुमच्या नकळत झालेलं कर्म सुद्धा कर्मसिद्धांतामध्ये तुमचं कर्म म्हणून आहे. आणि त्याने तुमचं जीवन पुढचं जे काही आहे ते येणार आहे. म्हणून मला या माझ्या जीवनात जे आलेलं आहे ते माझ्यामुळे आलेलं आहे. खेळ चालला सेरा पूर्व संचिताचा. कुरूपता आली असेल, व्यंग असेल, त्रास असेल, वेदना असेल, अवहेलना असेल, अपमान असेल, अपयश असेल, ठीक आहे. टागोरांची एक मला आवडणारी कविता आहे. त्या कवितेत टागोर परमेश्वराला असं म्हणतात की मला दुःख देऊ नको अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करणार नाही. ते दुःख झेलण्याचं सामर्थ्य मात्र तू मला दे अशी माझी तुझ्याकडे प्रार्थना आहे. आणि म्हणून प्रतिकूलता नावाचा विषय स्वीकारणं, आणि प्रतिकूलता हे पुढचं जास्त कठीण आहे. प्रतिकूलता आनंदानं स्वीकारणं. एक मंत्र हा जपा हृदयी, जीवन म्हणजे ज्ञान. इथे ज्ञान या शब्दाचा अर्थ आत्मज्ञान असा आहे. ज्ञान या शब्दाचा इथे अर्थ नॉलेज असा नाही. हे इंग्रजीत सांगायचं झालं तर नॉलेज असा नाही. आपल्याकडचा ज्ञानाचा अर्थ, आपल्याकडचा विद्येचा अर्थ आत्मज्ञान असा आहे. आत्मज्ञान, आत्मभान.
असा आपल्याकडे अर्थ आहे. आणि आपल्याकडे जी विद्या पोटासाठी आवश्यक आहे त्या विद्येला विद्या म्हटलेलं नाही. किती सूक्ष्म तत्वज्ञान आहे आपलं बघा. मी माझ्या पोटाचा काही व्यवसाय करतो, आपण सगळेच जण काही ना काही करतो. तो माझ्या पोटाचा व्यवसाय आहे. याला दासबोधामध्ये अविद्या म्हटलेलं आहे आणि रागानं एकदा कुविद्या म्हटलेलं आहे. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी आर्किटेक्ट आहे, कोणी आणखी काही आहे. हे आवश्यक आहे तेवढंच वापर. त्याला गाडीच्या भाषेत बोलायचं तर त्याला वेगानं पळवू नको. कारण लौकिक विद्या तुम्हाला एका वेगळ्या गोष्टीकडे नेत राहते आणि त्यानं तुम्ही विकारात जातात. मी मानवी स्वभावाचं, मानवी वृत्तीचं आणि साधकानं साधावयाच्या यांना या शब्दावर बोलतोय. यांना सद्गुरू कळले हो. कष्टावरचं प्रेम हे सुखावरच्या प्रेमापेक्षा अधिक असावं. कष्ट आहे, मला आनंद आहे, नाही त्याला नाहीत ना, ठीक आहे, त्याचं जे नशीब आहे ते. मला त्याचा मोह नाही, मला त्याचं सकाळच्या शब्दात बोलायचं, मला त्याचं आकर्षणही नाही. मानवी मन आकर्षणग्रस्त आहे आणि भावात्म मन हे ओढग्रस्त आहे. कोणाला सद्गुरू कळतात? ज्यांना भावात्म मन आहे. सर्वसाधारणपणे काय होतं, नेहमी बोलताना नेहमी ते माझ्याशी जोडण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे मग ते कुठे वेगळ्याला कोणाला दूषण लागत नाही. एखादी गोष्ट मी पाहतो तर एका अर्थानं थोडं अधिक झालेल्या वयात सुद्धा त्या गोष्टीपासून मला असं माझ्याकडे नाही बरं का, म्हणजे मला ते पाहिल्याबरोबर ते मिळावं असं वाटतं. नसलं तर चालेल असं वाटत नाही. आणि कोणी म्हणेल त्याच्यात काय चूक आहे, तुम्ही तर तुमच्या कष्टानं मिळवणार आहात. कष्टानं मिळवण्याची गोष्ट ही लौकिकातली नसते, ती अलौकिकातली असते. 2 वेळा मला जास्त जप 2 क्लायंटला सल्ला देण्यापेक्षा. मी क्लायंट शब्द माझ्यापुढचा वापरतो, कारण मी त्याला सल्ला देताना माझा तो डोळ्यासमोर असला की मला असं वाटतं जरा 2 पैसे मिळाले तर बरं आहे. सत्पुरुषांच्या बाबतीमध्ये एक फार छान विधान आहे. कांचन, कामिनी आणि कीर्ती या तिन्ही गोष्टी अध्यात्म जीवन विकसित करण्यासाठी मारक असतात. पैसा हा अध्यात्म जीवनाला मारक आहे. कामिनी म्हणजे अकारण सौंदर्याकडे बघून आकृष्टता निर्माण होऊन मानवी मनामध्ये निर्माण होणारे कलुषिततेचे भाव. किंवा फार लांबलचक न सांगता कलुषित मन झालं असा भाव. आणि कीर्ती या सगळ्यांचा मोह असतो की नाही, मोकळ्या शब्दात असतो. पैसा कोणाला नको आहे, आस्वाद कोणाला नको आहे, माझं नाव मोठं असावं अशी लोकेशणा कोणाला नको आहे. अध्यात्म म्हणतं वित्तेषणा, लोकेशणा, राजेशणा काही नको. राजाला असं वाटलं पाहिजे की मी अनवाणी पळत जातो आणि जो माझ्यासाठी पोह्याची असलेली छोटीशी पुरचुंडी घरून घेऊन आलाय त्याला जाऊन भेटतो. राजाला वैराग्यशील व्हावं अशी इच्छा निर्माण होते. अशी कृष्ण आणि सुदामाच्या भेटीचं वर्णन आहे. सुदर्शन चक्र धरलेला श्रीकृष्ण मोठा की बासुरीच्या नादानं सगळ्यांना त्या स्वरामध्ये आपल्याबरोबर घेणारा लोकसंग्रही कृष्ण मोठा.
धूर्तपणे एखाद्या गोष्टीमध्ये मार्गदर्शन करणारा कृष्ण मोठा, की हाके सरशी धावा घेतल्याबरोबर द्रौपदीकडे जाणारा कृष्ण मोठा, हे तर पुष्कळ वाढवता येईल. मला याचं आकर्षण वाटतं कामा नये. म्हणून मी सकाळी एक वाक्य बोललो होतो महाराजांच्या त्या याच्यातलं, मला माझा स्वतःचा संसार इब्रतीने चालवता येईल, इतकाच पैसा माझ्याजवळ असला की मी श्रीमंत आहे असे समजावे. म्हणजे लौकिक अर्थानं श्रीमंत नाही आहे. आजच्या भाषेत बोला, जर का लग्न झालं त्यावेळी तर एकच खोली होती, मग आता 2 रूम किचन आहे, मग आता 3 रूम किचन घेतलं तर काय बिघडलं, मग बंगला घेतला. इच्छेला अंतिमता कोणतंही टोक नाही. किंबहुना पुढचं सांगतो, इच्छा शिल्लक राहते, त्या पूर्ण करण्यासाठी जन्म आहे. आणि कोणती इच्छा कोणाची काय शिल्लक राहील, मी जरा धाडसी विधान करतोय, हे त्या व्यक्तीलाही 100% माहीत नसतं. ते नीट कळावं म्हणून ही आराधना आहे, म्हणून हे नामस्मरण आहे, म्हणून हा जप आहे, म्हणून ती माळ आहे, की मला थोडं तरी अल्पकाळ तरी स्वतःला त्यात गुंतवून घेऊ दे, मला स्वतःचा विसर पडू दे. अध्यात्माचं सगळ्यात मोठं सूत्र विसर पडणे हे आहे, आणि लौकिक ज्ञानातलं सगळ्यात मोठं सूत्र लक्षात राहणं हे आहे. अध्यात्मामध्ये शिक्षणाला महत्व नाही आहे, सुसंस्कृतपणाला महत्व आहे. तुकारामांचं एक फार अप्रतिम वचन आहे की माणूस जसजसा सुशिक्षित होत जातो तसतसा असंस्कृत होण्याचा धोका असतो. तो संतांचा आहे. आणि अशिक्षित हा जास्त सुसंस्कृत असतो. याला मी सकाळी शब्द वापरले होते, साधा, सरळ, भोळा, भाबडा. तुम्ही बघा, एखाद्या शेतकऱ्याला भेटा, त्याच्या इतकी श्रद्धा त्याला किती वेळा भेटल्यावर मला असं वाटतं माझ्यात निर्माण नाही होणार. त्याला विचारा बी लावताना, कारण पीक येणार आहे का, पीक येणार आहे का, मला नाही माहिती. मी माझं काम करतोय. नाही, ते जरा हवामान वृत्त असं आलंय की आज नागपुरात फार पाऊस होणार आहे, ते वाहून गेलं तर काय होईल, शाळा बंद आहे, अमुक झालं, सगळ्या भानगडीत, कशाला लावतो, उद्या. नाही नाही, मी माझं काम करेल. पीक यायचं असेल येईल, एक पीक येणार नसेल माझा योग, आलं त्याची कृपा. जे दिसत नाही ते घडणार आहे असं वाटणं याला श्रद्धा म्हणतात. मग श्रद्धेला चिकित्सकता मान्य नाही. अकारण जिज्ञासूपणा हा श्रद्धेला मान्य नाही. अकारण शब्द वापरला मी. आणि हे ज्यांना उमजतं त्यांची श्रद्धा अशी असते की काम होतं. विनोबांच्या जीवनातला एक प्रसंग आहे की त्यांची आई ते लहान असताना विरजण लावताना रामाचं नाव घ्यायचे. ते विनोबा लहान होते. आईला विचारायचे की दही असं लागत नाही. चिकित्सक या शब्दावर बोलतोय मी. दही लागण्याची एक प्रक्रिया आहे. अमुक केलं त्याच्यात काय. तर विनोबांच्या आईने फार सुंदर उत्तर दिलंय. आणि विनोबा असं स्वतः म्हणतात की मला ते उत्तर समजायला मी बऱ्यापैकी मोठा व्हावं लागलो, असं स्वतः तेच म्हणतात. आईने उत्तर असं दिलं, हे बघ, ते दही कसं लागतं, विरजण लावल्यावर ते दुधाचं दही प्रक्रिया काय होते, त्यात बॅक्टेरिया कोणत्या येतात मला वगैरे. बॅक्टेरिया शब्द माझा आहे. ते काय होतं हे काही मला माहिती नाही. मग तू रामाचं नाव कशाला घेते? राम लावतो का दही?
आणि मग पुढचा चिकित्सेचा प्रश्न कसा आहे की असा राम तुझं दही लावत असेल तर दिसतो का तुला, वगैरे वगैरे. विनोबांच्या आईने काय उत्तर दिलंय, हे बघ विनू, आई यायची, दही लावताना मी रामाचं नाव घेतलं ना की मला रात्री फार सुखाची झोप लागते. याचं कारण दही लागण्याची जबाबदारी मी रामावर टाकलेली असते, त्यामुळे राम बरोबर दही लावतो. आता हे पटवून देता येईल का आजच्या पिढीला? ते म्हणतील सायन्स सांगायच्यातलं काय. एक लक्षात घ्या, कोणतीही प्राप्ती लौकिकातली ही आत्मिक ज्ञानाशी, अध्यात्म ज्ञानाशी, अध्यात्म भावाशी जोडली आहे. त्याची आराधना करावी, लौकिक ज्ञानाची नाही. आपण कमी अधिक प्रमाणात शिकलेलो केव्हा तरी ते शिक्षण थांबतं. त्याचा काही उपयोग असतो, तो आपल्या जीवनात होतो, त्यासाठी त्याचं जे काही आहे ते आहे. पण साहित्यिकाच्या भाषेत बोलायचं झालं ते पोटासाठी आहे आणि अध्यात्म शिक्षण हे हृदयासाठी आहे. ही भावना ठेवली की तुमचं जीवन विकसित होतं. पैशावर मी प्रेमच नाही असं टोकाचा शब्द जरा जाणीवपूर्वक टाळतो. माफक प्रेम असू द्या. पैशाचा अभावही वाईट असतो, पैशाचा प्रभावही वाईट असतो. गरजेपुरतं आणि त्यापासून दूर राहून. इथे मातृशक्ती मोठ्या प्रमाणात आहे. जर उदाहरण द्यायचं झालं तर तिथे असावे तरी तिथे नसावे असा भाव मनी ठेवावा, तुम्ही इतरांना प्रफुल्लित करतात. कमळाचं फूल हे पाण्याच्या वर उमलतं, किंचित वर असतं. ते उमलतं त्यावेळी त्याला पाण्याचा स्पर्श नसतो, त्याचा कंद पाण्यात असतो खाली. त्याचा कंद पाण्यात असणं म्हणजे आपण संसारात असणं, आणि त्याचं फुलणं पाण्याच्या बाहेर असणं म्हणजे प्रपंचातला परमार्थ करणं. असा प्रपंच करणं, त्यासाठी जो आवश्यक आहे तो पैसा, त्यासाठी जे आवश्यक आहे ते ज्ञान. त्याला ज्ञान शब्द नाहीच आहे, पण इंग्रजी मधल्या आपण जे लौकिक ज्ञान असं म्हणूया, त्याला या महापुरुषांनी कुविद्या असं म्हटले. मान मिळावा अशी इच्छा नसावी. जे सत्पुरुष असतात ते त्यांचा मान त्यांच्या तोंडावर कधीच ऐकत नाही, रागवत नाही, ते विषय बदलतात. तुम्ही अनुभव घेऊन पहा. काय हो काय आज तुम्ही असं आपण नुसतं म्हणायचं अवकाश की ते म्हणतात हा केव्हा आला होता तुम्ही आता, म्हणजे पहिलं वाक्य फुल स्टॉप, अर्धविराम नाही. आणि मानाची हौस असणं हा स्वभाव आहे. अपमान नकोसा असणं हा स्वभाव आहे. मी काहीही चुकलेलो नाही असं सांगणं हा स्वभाव आहे. आणि घडलं असेल काही तर त्याला मी जबाबदार आहे असं म्हणणं हा मानवी स्वभाव नाही. कारण मानवी मन या सगळ्या विषयांना असं बांधलं गेलेलं आहे. म्हणून परस्त्रीचा मोह, आपल्याकडे सिद्धांत फार उत्तम सांगितला आहे. विवाह केला ती पत्नी, अन्य सारा त्यांचं वय विसरून माझ्या माता. पैशाचं मी सांगितलं, ज्ञानाचंही सांगितलं. मंत्र असो वा एकच हृदयी, जीवन म्हणजे ज्ञान. ज्ञानामधून मिळव मुक्ती आणि मुक्तीमधूनही ज्ञान. म्हणजे ज्ञान कशासाठी? मुक्तीसाठी. आणि मुक्ती प्राप्त होताना जे ज्ञान होईल ते ज्ञान, हे ज्यांना उमजलं त्यांना सद्गुरू. मी यांना शब्दावर फक्त बोलतोय त्या विषयातल्या.
निरतिशय विश्वास एखाद्या गोष्टीवर. किती निरतिशय विश्वास, म्हणजे विश्वास हा शब्दही सौम्य वाटावा. निरतिशय श्रद्धा. किती? समोर मृत्यू आहे, समोर प्रलोभन आहे, दोन्ही टोक आहेत. एका बाजूला मृत्यूचं भय आहे, दुसऱ्या बाजूला प्रलोभनाचं आकर्षण आहे. माझे यातील काहीच नाही. म्हणजे संतांची वृत्ती एका ओळीत सांगायची झालं, रंग रूप वा असो गंधही यातील माझे काहीच नाही. असं फूल म्हणेल का? आपण तर फूल पाहिल्याबरोबर म्हणतो हे सुंदर आहे, आता इथे हार आहेत अनेक. फूल काय म्हणतं? रंग रूप वा असो गंधही यातील माझे काहीच नाही. अशी वृत्ती निर्माण होणं, होत नसेल तर निर्माण करण्याचा सराव करणं, त्यासाठी नामाचा आधार घेणं आणि तो घेता घेता नाममय होणं, हा कलियुगातल्या अवताराचा संकल्प आहे. कारण नाम हे कोणालाही कसंही जमण्यासारखं, जमतच नाही पूर्णांशानं, पण करता येईल, करूया, प्रयत्न करूया, जमेल. अवघड नाही आहे ते, हठयोगासारखं नाही आहे, आग्रहाचं नाही आहे, कर, होईल. पण त्या नामावर श्रद्धा किती? सकाळी सांगितलं तसं त्या विहिरीला पाणी लागलं, रामामुळे लागलं. आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, ते जिभेवर तर येऊ द्यायचं नाही, ते मनात येऊ द्यायचं नाही. म्हणजे कसं? चार चौघांमध्ये आपण असं म्हणतो की नाही नाही मी काही केलेलं नाही, घडलं रामामुळे. हे इथून आलंय की इथून आलंय याच्यात पुन्हा फरक असतो. इथून आलं तर ते सहज येतं. आपल्याकडे नेहमी म्हणतात, असं काही म्हटलं की समोरचा मनुष्य त्याला एक उत्तर छान देतो, महाराज असं म्हणतात, त्यांनी केलं. असा आपला कोणत्याही परिस्थितीत विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, ती टोकाची असली पाहिजे. कोणी त्याच्याविषयी काही म्हटलं तर आपल्याला काही वाटतं कामा नये. लोकांना म्हणून जे काही म्हणायचं असेल ते गमतीत म्हणतात ना, लोक घोड्यावर बसू देत नाही, पायी चालू देत नाही. एका जाणकारानं, अध्यात्मातल्या जाणकारानं तिसरं वाक्य म्हटलं की एखाद्या माणसानं म्हटलं की घोड्याला मी अंगावर घेतो, कठीण आहे ते, तेही लोक करू देणार, ते काहीच करू देत नाही. म्हणजे काय? कोणाच्या रिॲक्शनवर किंवा कोणाच्या रिस्पॉन्सवर तुम्ही तुमचा भाव ठेवायचा नाही, अशी भूमिका तुम्हाला ठेवता आली पाहिजे, असं हे शास्त्र सांगतं. आणि जे जे काही बाह्य आहे ते विरणार आहे. जे जे कोणी दिलेलं आहे त्याचं स्मरण पाहिजे. भगवंताने जे दिलं त्याचं स्मरण. जे काढून घेतलं, एक ज्येष्ठ प्रचारक भेटले होते, वयानुसार त्यांना काही आजार झाले, आमच्या घरी जेवायला आले आणि जेवताना खूप पथ्य होती. ते सहज एक वाक्य असं म्हणाले, माझ्या आयुष्यातल्या काही पदार्थांचा कोटा पूर्ण झालाय, आता तर खायचं नाही असं सांगितलं ईश्वरानं. त्या आनंदानं ते स्वीकारायचं. काही पथ्य होती. आता हे स्वीकारणं कठीण आहे. नाही हो, एखादं भजं खायला हरकत नाही, काही बिघडत नाही, एखाद चमचा श्रीखंडानं काही शुगर लागेल, काही फरक होत नाही, वगैरे वगैरे. मला नको, त्यांचं काम आहे आग्रह करण्याचं. बाह्य कोणत्याही गोष्टीवर वृत्ती ठरता कामा नये. परमेश्वरानं जे दिलं त्याच्यावर श्रद्धा पाहिजे. ज्ञानेश्वरांचा एक फार छान असा विनोदी दृष्टांत आहे की हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सगळ्या महिला एकत्र आलेल्या असतात. असाच
आध्यात्मिक असा काही कार्यक्रम असतो आणि एक आपली भगिनी नथ घालून आलेली असते. तेव्हा नथ हे फार सुंदर लेणं आहे सौंदर्याचं. तर ते नथ घातलेली आहे, फार सुंदर आहे. तर ती आपल्या नवऱ्याविषयी बोलताना असं म्हणते, यांनी आणली हो, प्रेमाने आणली, मी म्हटलंही नव्हतं तरी हे घेऊन आले. हे नथीचं वर्णन खरं आहे. ज्ञानेश्वर ते दृष्टांत देताना असं म्हणतात की नथ कोणी आणली, कशी आणली, हे तुझ्या साऱ्या लक्षात आहे. ही नथ तू ज्या नाकावर लावली आहे ते नाक ज्याने दिलंय ते नसतंच, किंवा ते कमी जास्त प्रमाणात असतं. ज्यावर नथ लावू नये अशी स्थिती असती, त्याची तुला आठवण नाही आहे. आठवण कोणाची असली पाहिजे? मी जन्माला आलो हे माझ्या हातात आहे का? मला सांगा मोकळेपणे. मृत्यू हातात आहे? या दोन गोष्टी मानवी जीवनात कधीही हातात नाहीत, कोणाच्याही नाहीत, कुठेही नाहीत, जगाच्या पाठीवर नाही. मी कोणत्या घरात जन्म घ्यावा, कोणाच्या पोटी जन्म घ्यावा, कोणत्या लिंगात जन्म घ्यावा, यातली कुठलीही गोष्ट माझ्या हातात नाही. मला मृत्यू कुठे यावा? आध्यात्मिक उंचीची माणसं हे ठरवू शकतात, ते अपवादात्मक आहे. सामान्य माणसाचा प्रवास ज्यांना सद्गुरू कळले त्यांच्या सारखा व्हावा म्हणून काय केलं पाहिजे? त्यांना कळतो मृत्यू, तुम्हाला आम्हाला नाही कळत. कुठे येईल, केव्हा येईल, कसा येईल, वाट पाहतो तरी येणार नाही, वाट न पाहता येऊन जाईल. आत्ताच पित होते हो चहा. इतकं आयुष्य क्षणभंगूर आहे. अध्यात्मामध्ये एका जाणकाराचं फार सुंदर वाक्य आहे. लहान मुलं ते साबूचे बुडबुडे पाण्यात जे उडवतात, खेळ असतो, असे उडतात आणि वाटतं, छान वाटतं लहान मुलांना, आणि कोणालाही खेळायला छान वाटतं. तो असं म्हणतो, त्या बुडबुड्याला जेवढं आयुष्य आहे ना, त्याच्या इतकी आपल्या आयुष्याची गॅरंटी नाही आहे. तो हवेत जातून फुटतो, हवेत जातून फुटतो. मग तुमच्या आमच्या हातात काय आहे? जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जे दिलेलं जीवन आहे ते जीवन भावयुक्त करा, सेवायुक्त करा, त्यागपूर्ण करा. आणि 5 बिंदू सांगितलेत अध्यात्मात. एक, ते कष्टप्रवण करा. 2, ते कर्तेपणा न घेतलेलं कर्मप्रवण करा. कर्तेपणा न घेतलेलं कर्मप्रवण करा. मी करत राहील आणि मी करणारा कोणी नाही. मी करणारा कोणी नाही, मग तो देणार आहे, मग मी काहीच करणार नाही, परवानगी नाही. मी करतोय म्हणून मी करतोय, परवानगी नाही. मी करत राहीन, तो माझ्याकडून करून घेतो आहे, मी निमित्त मात्र आहे. ही मला दिलेली संधी आहे, यात माझा कुठलाही विलास नाही. आता मी बोलतो आहे, आता मी बोलतो आहे, हे विधान लौकिक अर्थानं बरोबर आहे, आध्यात्मिक अर्थानं चूक आहे. तू कोण बोलणारा? पुढचं वाक्य काय शब्द बोलू शकशील की नाही याची तरी तुला गॅरंटी आहे का? आणि तू काय म्हणतो, तू बोलणार आहेस. आणि म्हणून सत्पुरुष काय म्हणतात की त्या गादीवर बसलो की काहीतरी सुस्त बोलायला लागतो. आता हे कसं काय सिद्ध करायचं? पण हे सत्य आहे. कोणीतरी बोलवून घेतो, मी निमित्त आहे, तो माझ्याकडून करून घेतो, त्याने मला दिली ही संधी आहे, हे माझ्या वाट्याला आलेलं आहे, हे मी करत राहणार आहे. जे माझ्या वाट्याला आलं ते करत राहणार आहे. मला सांगितलं जा कर्नाटकात जा आणि तिथे राम नामाचं प्रस्ताव वाढव, आणि ब्रह्मानंद स्वामी गेले. रामानंदांकडे जे प्रल्हाद महाराज आले त्यावेळी कोणत्या परिस्थितीत आले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे कर, तुझी निवड आहे याच्यासाठी.
असा मनातला भाव जागृत अवस्थेमध्ये ठेवून काम करणं हे आवश्यक आहे. अजिबात कशाशीही त्याचा संबंध जोडायचा नाही. हे करायचंय, मी करतोय. आणि हे जर आपल्याला नीटपणे करता आलं नाही तर प्रश्न निर्माण होतात. आपल्याला असं वाटतं की आपले प्रश्न माणसं सोडवतात आणि ते व्यवहारात बरोबरही असतं. याचं फार सुंदर उत्तर महाभारतात आहे. काही जण महाभारतात असा प्रश्न विचारतात, कृष्ण एवढा होता तर इतकी निर्भत्सना द्रौपदीची सगळ्या दरबारात चालू असताना इतक्या उशिरा का आला? तर याचं उत्तर आहे महाभारतातल्या, किती त्या दरबारात भीष्मांना सांगते, विदुरांना सांगते, आपल्या 5 नवऱ्यांना सांगते, हे तुम्हाला शोभत नाही, हे बरोबर नाही, वगैरे वगैरे काय ते घडलंय. ती कृष्णाचा धावा जेव्हा घेते त्या क्षणाला कृष्ण आलाय. म्हणजे वय झाल्यानंतर घटना या चिकित्सकतेने बघता आल्या पाहिजे. तुझ्याशिवाय कोणीच नाही असं दुःशासनाच्या कृतीवर द्रौपदीचा जो खरा शब्द वापरायचा झाला प्राण्याच्या, अशी ती मोठ्याने आक्रोशानं त्याला, आता तू नसशील तर काही नाही. तो म्हणतो मी आहे. आतापर्यंत तुला असं वाटत होतं की तुला भीष्म मदत करतील, तो अंध असला धृतराष्ट्र तुला मदत करेल. माझा धावा त्या परमेश्वराकडे आणि त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी असलेल्या महाराजांकडे कसा आहे, हे उदाहरण कसं बघायचं आहे, असं माझ्या मनात आल्याशिवाय माझी वृत्ती तशी होत नाही. अध्यात्म म्हणजे वृत्ती तयार करणं. ज्यांनी ही वृत्ती तयार केली त्यांना सद्गुरू समजले. सद्गुरू तर सगळ्यांना जवळ करणार आहेत, त्यांच्यात काय असा भेदभाव नाही आहे. पण एक ते असं म्हणतात की तू किती समर्पित आहेस, तुझा सेवाभाव कसा आहे, असं कर्मप्रवण राहणं, असं कष्टप्रवण राहणं. आणि मला माझ्यासारख्याला त्या एक फार सुंदर कविता आहे, त्या कवितेच्या ओळी असे, सुचेना सुखाहुनी काही आम्हाला, हवे जे सौख्य ते देह कष्ट विणा. हे सुख सुद्धा कसं पाहिजे, त्यातल्या त्यात रेडीमेड आलेलं बरं. हवे जे सौख्य ते देह कष्ट विणा. आणि मग तो कवी आपल्याला प्रश्न विचारतो, न तारा ही छेडावयास हात चाले. हे विणा घेऊन बसलेले आहात तुम्ही, त्या विणेला तारा असतात. न तारा ही छेडावयास हात चाले. तू एवढी कष्ट घ्यायला तयार नाही आहेस की त्या तारांना स्पर्श कर. कशी झंकृती देईल ती गोड विणा. सुखाची आराधना सुद्धा कष्टप्रवण पाहिजे. हे मी कष्टाने मिळवीन, आणि हे मी कष्टाने मिळवीन हे मी आत्ताच्या आविर्भावात सांगितलं, त्या आविर्भावात मी विलीन झालो पाहिजे. मी कष्टाने मिळवीन, तो मला देईल. मी मिळवणारा कोण. आणि हे आजच्या पिढीमध्ये संक्रमित होणं आवश्यक आहे. हे पूर्वीच्या पिढीमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रकर्षाने असायचं, फार मोठ्या प्रमाणात असायचं. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात असायचं या पद्धतीचं की ते करणार आहेत. हे भाऊसाहेब केतकरांच्या सौभाग्यवती भयंकर आजारी पडल्या. आजारी म्हणजे मरणप्राय, आता अतिशय. आणि त्या स्वाभाविक आहे, भाऊसाहेबांना असं म्हणायला लागल्या की त्रास होतोय जरा. तर भाऊसाहेब त्यांना काय म्हणतात, अगं तू मला काही सांगण्यापेक्षा महाराजांना सांग, ते करतील. नवरा म्हणतोय, म्हणजे त्यांची त्या क्षणाला श्रद्धा कोणावर आहे, करणारा कोण आहे.
त्या क्षणाची जी भूमिका आहे ही कशी आहे, म्हणजे कष्ट हे श्रद्धायुक्त पाहिजे. नुसतं, आणि कष्ट हा शब्दप्रयोग जो आहे ना तो फक्त शारीरिक नाही, कोणतेही कष्ट, मनालाही कष्ट होतात, बुद्धीलाही कष्ट होतात, शरीरालाही कष्ट होतात, कुटुंबालाही कष्ट होतात. इथला कुठलाही कष्ट हा शब्दप्रयोग भगवंताशी जोडायचा. कष्टप्रवण, कर्मप्रवण, कर्तव्यप्रवण. रामायणाचा एक प्रसंग आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे तो. आणि तो प्रसंग असा आहे की चर्चेमध्ये असं विचारतात की कोणता राम तुम्हाला जास्त आवडतो. आता हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारूया. कोणता राम म्हणजे मुलगा असलेला राम, नवरा असलेला राम, भाऊ असलेला राम, भरताचा राम, लक्ष्मणाचा राम, तात्कालिक निर्माण झालेल्या शत्रू म्हणजे रावणाचा राम, विभीषणाचा राम. यादीच आपल्या सगळ्यांना माहिती कोणता राम जास्त चांगला आहे. शबरीचा राम, सुग्रीवाचा राम, वालीचा राम. रामायणाचा अंतिम दाखला असा आहे की ही सारे असलेले, मी शब्दप्रयोग सांगतोय, कर्तव्यपरायण. भाऊ म्हणून माझं हे काम आहे, पुत्र म्हणून माझं हे काम आहे. म्हणजे माझी भूमिका कर्मप्रवण करताना ती कर्तव्याधिष्ठित पाहिजे. कर्तव्यापासून पलायन केलेली भूमिका कर्मयोग साधत नाही. मी ते उदाहरण आता जास्त विस्तारानं सांगितलं, त्यात जास्त वेळ जाईल. म्हणून माझी भूमिका ही, माझं कर्तव्य काय. आपण दिवसभराचे कार्यक्रम आखले, किती सुंदर वातावरण आहे बघा. कोणाला काही सांगावं लागत नाही, सगळी मंडळी आपोआप काम करतात. ही कर्तव्यपरायणता आहे. कोणी म्हणतं का यांना जेवायला वाढा, कोणी म्हणतं का तुम्ही उशिरानंतर जेवा, काही अनाउन्समेंट आहे का. आता याच्यानंतर भोजन आहे, याच्यानंतर प्रवचन आहे. आणि प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काम आपल्यापैकी प्रत्येक जण त्या पद्धतीने करतोय. सूचनेमध्ये आपल्याला पुढच्या वेळा असं सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा जेवायला नाही बसायचं, तुम्ही नंतर बसायचं. ठीक आहे. हे जे अध्यात्माने हे मुक्तीकडे न्यायचं. आणि म्हणून एक लक्षात घ्यायचं की आपल्या अंतःकरणामधले जे भाव आहे हे कर्तव्यप्रवण झाले पाहिजे. चौथा बिंदू आहे ते ध्येयप्रवण असले पाहिजे. कुठला ध्येय? मला तुझ्यात विलीन करून घे. ध्येय हा शब्द लौकिक अर्थानं वेगळा आहे. नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम असं इंग्रजीत म्हणतात. त्या अर्थानं ध्येय नाही. आणि ध्येय कसं ते मी आत्ता सांगितलं एका वाक्यात. तुझ्यात विलीन करून घे. माझ्या जीवाची शिवाची गाठ घालून दे. या आत्म्याला परमात्म्यामध्ये पूर्णपणे संपवून टाक. तो दिसणारच नाही अशी व्यवस्था कर. त्यासाठी मला जे करावं लागेल, कष्ट, कर्म आणि कर्तव्य हे मी करीन. मग ध्येय आहे. आणि ध्येय काय? असाच नाम घेतानाच तू बोलवून घे. आपल्याकडे सोपाटा म्हणून लोकांनी सांगितलंय, माणसाचा मृत्यू जवळ आला काही वेळा तो दिसतो आपल्याला. तसा तो अनपेक्षित जातो, तसं त्यावेळी हळूवारपणे पुष्कळांचा प्राण जातो. शास्त्रात असं म्हटलंय की लौकिकाचं काही बोललो नाही, फक्त तुला काहीतरी असं चिंतन मनात ठेव, माझ्याकडे लवकर येशील. भगवंताचं नाव घे. ठीक आहे. आता आयुष्यभर काय केलं त्याला तृप्ततेने जाऊ द्या. व्यक्ती जाण्याचं जे दुःख आहे ना ते आहे, पण ते व्यक्ती जाण्याचं दुःख करत बसू नका. भाऊसाहेब केतकरांच्या पत्नींना महाराज असं म्हणतात की त्या फार मोठ्या आहेत हो. दुःख नावाचा विषय त्यांना स्पर्श करत नाही. याचा लौकिक अर्थानं खरं असेल का? पण आध्यात्मिक उंची आहे. विलीनता. माझे काहीच नाही, माझे काहीच नाही, मी कोणीच नाही.
आपल्या सगळ्यांच्या समोर हे हार आहेत, मागे दिवाही लागलेला आहे. भाव कसा पाहिजे, आरती भी हो रही है, दीप बनकर क्या करूंगा. आता तुम्ही म्हणाला आरतीच्या वेळी दिवा होण्याची इच्छा असेल तर काही चूक आहे का. अध्यात्मातलं विवेचन करणारा कवी हिंदीत काय म्हणतो, आरती भी हो रही है, दीप बनकर क्या करूंगा. पुष्पमाला चढ़ रही है, फूल बनकर क्या करूंगा. आता या सगळ्या हारामध्ये अनेक फुलं आहेत. तो काय म्हणतो, पुष्पमाला बन रही है, फूल बनकर क्या करूंगा. आणि मग तो फूल नाही झाला तर तू या हारात कसं काय येशील. आणि त्याचं उत्तर तो पुढच्या ओळीत देतो, मालिका का एक तंतू, या फुलातला मी एक तंतू आहे. गीत का मैं एक स्वर हूं. आपण गाणं ऐकताना एखादा स्वर, एवढाच मी आहे, म्हणजे मी नगण्य आहे, मी कोणी नाही आहे. आणि मग ते काव्य ज्याच्या पोटी असेल, मैं तेरा एक छोटा उपकरण हूं. कोण आहे मी कोण आहे. आणि म्हणून अध्यात्मात असं म्हणतात, मी देह नाही, मी आत्मा आहे. देहबुद्धी सर्वार्थानं कमी कमी होणं हा अध्यात्माकडचा प्रवास आहे. आणि देहाला वाटणारं आणि देहाच्या आतमध्ये असलेल्या मनाला वाटणारं सारं कमी होत गेलं पाहिजे. सारं मी कमी होत गेलं पाहिजे असा शब्दप्रयोग करतोय. संपुष्टात आणलं तर मग ती विभूती तत्वाला पोहोचते. शेवटचे कोणतेही कष्ट हे कष्ट मानू नका. उतार वयात होत असलेल्या त्रासामुळे कंटाळून शिष्य महाराजांना असं म्हणतात, आता जाऊ द्या, मला काही राहिलं नाही माझं. महाराज असं म्हणतात, अरे थोडे भोग आहे, भोगायचे. वाचताना असा प्रश्न पडतो, इतका उत्तम शिष्य आहे, महाराजाचे भोग नाही कमी करू शकणार का, असं वाचताना वाटू शकतं. आपण सगळे साधक आहोत. तुम्ही तर अधिक प्रमाणात साधना करणार आहात. कष्ट कमी करण्याची, आपलं प्रारब्ध कमी करण्याची शक्ती नाही का त्यांच्याजवळ. आणि ते काय म्हणतायत, आहे प्रारब्ध भोगून घे. हे भोगून घेणं जे आहे ना, हे तुझं तुला आहे, ते तुला भोगायचं आहे. भोगणं हे आनंदानं झालं पाहिजे, दोषारोप करून नाही. मी कॉलेजमध्ये विद्यार्थी असताना गदी माडगुळकरांकडे जेवायला जाण्याचा योग आला होता. आणि त्या दिवशी जेवायला खूप मोठी मंडळी होती. मी सांगितलं, आम्ही वाढण्याचं काम करू, त्यांचं जेवणाचं काम करू दे, आम्ही नंतर जेवू. जेवणं झाले ना, आम्ही गप्पा करत होतो आणि मी गदिमांना एक प्रश्न विचारला की तुम्ही ते पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे जे काही गाणं लिहिलं आहे, त्यातलं एक कडवं मला फार म्हटलं रुचतंय, पण ते नीट समजत नाही. माय कैकयी ना दोषी अशी ओळ आहे ती, आपण ऐकलेलंच आहे. नव्हे दोषी तात, तात म्हणजे वडील. कैकईचा दोष नाही, वडिलांचा दोष नाही. कशात? रामाला वनवासात पाठवण्यात. पुढचा शब्द तर फार आपण सगळ्यांनी मनावर कोरावा असा आहे त्या काव्यातला. अतर्क्यानं घडले काही, जरी अकस्मात, अशी ओळ आहे ती. आणि मी गदिमांना असा प्रश्न विचारला, अतर्क्यानं घडले काही, हे तर्काला धरू नये. उद्या राजा सिंहासनावर बसायचंय,
आणि आता वनवासाचं आहे, तर्काला धरू नये. तर्क या शब्दात बसणार आहे. ते मला म्हणले, बस तू छान प्रश्न विचारलास. त्यामुळे मी त्या ओळीत असेल रे, अतर्क ना घडले काही, तर्काला धरू नये. वाटतं आपल्याला रामाला झालेला वनवास हा तर्काला धरून असं जर विधान केलं तर आपण वाक्याला अनुमती द्याल का? कोणत्या चुकीमुळे राम वनवासात गेला? त्याच्या चुकीमुळे. आणि काव्यरचना करणारा म्हणणं अतर्क्याना घडले काही. हा, हे बरोबर आहे. जरी अकस्मात घडलाय आणि दोष आईचा नाही, दोष वडिलांचा नाही, मग दोष कोणाचा आहे? इथे राम म्हणजे राम हा जो आहे ना, राम हा भाव आहे, राम ही प्रवणता आहे. राम आपल्या संबंध वागण्यात आणणं हे फार कठीण कर्म आहे. आणि म्हणून आपल्यापैकी अयोध्येला आता जर गेल्या वर्ष 2 वर्षात कोणी गेला असेल तर तुम्हाला त्या रामापोटी असलेलं वेडही पाहायला मिळतं. ते होतच. आपण ठिकठिकाणी रामाची मंदिरं करतो, रामाचा ध्यास घेतो. तो राम कोण आहे? त्या रामानं स्वतःच्या वनवासाचं वर्णन करताना असं केलं आहे, अहो मलाही कधी वल्कलं नेसायला मिळाली असती म्हणले. हे आनंदाचं आहे. वल्कलं नेसायला मिळाली हा आनंद आहे. सिंहासनावर बसण्यापेक्षा मला तुम्ही जंगलात पाठवलं, आनंद आहे. राजवाड्यात मला व्यवस्था करण्याच्या ऐवजी मी वनात झोपडी करून राहिलो, कधी मिळालं असतं मला? इतकं मोकळं निसर्गाचं वातावरण मला कधी मिळालं असतं? कृपा आहे माझ्यावर भगवंताची. अव कृपा मानावी, लोभ कधीही न ठेवावा, मोहाची जाणीवही ठेवू नये, अपमान सहजगत्या स्वीकारावा, त्याच्याबद्दल कोणाला दोष देऊ नये. जे घडलं असेल ते माझ्या पूर्व प्रारब्धाने घडलं आहे असं मानावं, ते स्वीकारावं, त्यात आनंद मानावा, त्यात वाटचाल करावी, त्यात गतिमानता येऊ द्यावी. ते स्वीकारत इतरांपुढे आदर्श निर्माण करावा. आणि त्या आदर्शाच्या द्वारे जगामध्ये असेच प्रकारचे आदर्श निर्माण करण्याची इच्छा निर्माण व्हावी. त्या इच्छेभोवती स्वतःचं जीवन बांधलं जावं आणि त्या बांधल्या गेलेल्या जीवनामधला अंतिम श्वास या असलेल्या कल्पनेतून आपल्या अखेरच्या ध्यासामध्ये प्रवृत्त व्हावा. याचं नाव राम आहे. वाक्य जरा लांबलचक झालं. हे राम आहे. तो जप त्याच्यासाठी आहे. आणि 5वा बिंदू बोलण्यामध्येच राहून जाणे, कष्टप्रवण, कर्मप्रवण, कर्तेपणा नसलेलं कर्मप्रवण, कर्तव्यप्रवण, ध्येयप्रवण. मी माझ्या शब्दांना मी थोडं बहुत एक स्पष्टीकरण केलं आहे. आणि समर्पण प्रवण. स्वयंपाक करताय, 2000 माणसं जेवायला येणार आहे, पण साहित्य कमी हो. हिशेबाप्रमाणे 1000 माणसं जास्तीत जास्त जेवतील. तुम्ही म्हणतात ऐन वेळा 2000 माणसं येतील, कसं काय होईल? 2000 माणसांचं जेवण नाही करू शकत. त्याचं गणित चूक आहे का? ते स्वयंपाकाच्या नियमानुसार काही चूक नाही. 2000 माणसं काही जेवणार नाहीत. श्रद्धा असलेला मनुष्य काय ते पाहून घेतील. आता कोणी म्हणेल असे कोण ते कसं काय पाहतील? तर ते पाहतील याच्यावर आधी विश्वास ठेव. आणि विश्वास ठेवल्यावर काही गडबड झाली तर लोक परत कसे जातील? मग तुला जे करायचं ते कर्म करत राहा, पाहणारे ते आहेत. हा आपल्या कामातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ही जीवनाची दृष्टी आहे. आणि याच्यासाठी आवश्यक असलेले 2 गुण फार महत्वाचे आहे. ज्यांना हे उमजले त्यांना सद्गुरू समजले. मी याचा गुणांचीच मालिका सांगतोय. एक म्हणजे आज्ञापालन आणि दुसरं म्हणजे भक्तिमय पवित्र अंतःकरण. भक्तिमय अंतःकरण. त्याला फेकून येणाऱ्या तेलामध्ये हिरण्यकश्यप प्रल्हादाला सांगतो, तो नारायण म्हणत राहतो. आपल्याला सगळी कथा माहिती आहे. आणि भक्ती किती? तो संतापाच्या भरात वडील जसा विचारतो, या खांबात तुझा देव आहे का? तो आहे.
आणि खांबातला देव प्रगट होतो आणि ब्रह्मदेवाने दिलेली सगळी वचनं पूर्ण मांडीवर घेताना करतो आणि नंतर हिरण्यकश्यपूचा वध करतो. आपल्याला तो अवतार माहिती आहे. सर्पांमध्ये टाका, आगीमध्ये टाका, जळत्या तेलात टाका. म्हणजे आता कोणी काय म्हणतं, हे घडलंच असेल का? हा आता प्रश्न बरोबर आहे. हे पाहिलं आपल्यापैकी कोणी नाही. ही कथा आहे. हे कथा नाही आपल्या देशामध्ये. अशी जीवनं या देशात झालेली आहेत आणि याचं प्रमाण आहे. त्यावर बोलायचं तर आणखी अधिक वेळ लागेल. प्रमाण आहे. हरिश्चंद्राचे जीवन असं आहे. परीक्षेच्या कुठल्या कालखंडामध्ये परीक्षा घेतली हरिश्चंद्राची, की आई आपल्या लेकराचा कलेवर हातावर घेऊन आली आहे आणि तो म्हणतो मला 2 पैसे मिळाल्याशिवाय मी तुझ्या लेकराचा अंत्यविधी करू शकत नाही, आपल्याच लेकराचा. आणि ती म्हणते माझ्याजवळ काहीच नाही. हरिश्चंद्राच्या मुखामधले शब्द असे आहेत की तुझ्या अंगावर वस्त्र आहे ना, ते माझी लाज राखण्यासाठीच आहे. तू काय करायचं तू पहा, मी त्या कलेवरला अंतिम संस्कार करू देणार नाही. ती फार द्रवित, म्हणजे डोळ्यात अश्रू येतात अशी कथा आहे. आणि ती म्हणते ठीक आहे, मी आता फार पुढे बोलायला लागलो तर मीच भावुक होईल. आणि त्यावेळी म्हणतात की तुझ्यावर मी प्रसन्न आहे. भक्ती इतकी पाहिजे की तुझ्याशिवाय नाही, आणि आज्ञा असं पालन केलं पाहिजे, सांगेल ते करू. सांगेल ते करू म्हणजे, आणि बघा आज्ञा पालन करणारी माणसं खूप मोठी झाली आहेत बरं. तुम्ही मला क्षेत्र सांगा, मी तुम्हाला नावं सांगतो. परमपूजनीय गुरुजी राष्ट्रीय संघाचे द्वितीय सरसंघचालक हे रामकृष्ण मठाच्या सारीगट मठातून तुझी नागपुरात वाट पाहतोय, पुढचं तुझं आयुष्य तिथे आहे, तू जा. ते तर कमंडलू घेऊन हिमालयात जायला निघाले. गुरूंनी सांगितलं, इथे आले. पुढचा इतिहास माहिती आहे, हाही माहितीच आहे. मी आज्ञा शब्दावर बोलतोय. तू नाही, तुझे हाडं काम करतील नरेंद्रा. या देशाचं भवितव्य तुझ्या हातात आहे, ते तू कर. मी गुरु शिष्यांच्या जोड्या सांगतोय. आणि या लौकिकातल्या आहेत, अध्यात्मातल्या आहेत, सगळीकडे काय आज्ञा, सांगितलं ते करणार, त्या क्षणाला करणार. कारण परीक्षा अशीच पाहिली जाते. कल्याण तू कुठल्याही परिस्थितीमध्ये येथे, मी जेव्हा प्रवचन देत असेल लोकांना, या शिष्यांना समजावून सांगत असेल, तू बसण्याचं कारण नाही. तू खाली जा त्या सज्जनगडाच्या खाली आणि तिथल्या नदीतून तो हांडा भरून पाणी घेऊन ये. आणि कल्याण स्वामी हांडाभर पाणी भरून आणायचे. आणि त्या इथेही समर्थ रामदास कल्याण स्वामी, गुरु शिष्य, अध्यात्म, सगळ्या जोड्या मी अध्यात्मातल्या सांगतोय. आणि एकेच दिवशी प्रश्न विचारतात आपल्या शिष्यांना, ज्यांना रोज शिकवलंय, आणि ते शिष्य काही उत्तर देऊ शकत नाही. आणि समर्थ म्हणतात त्या कल्याणला बोलव. समर्थ म्हणून मी कल्याणचा एकेरी उल्लेख केला, कल्याण स्वामींना बोलवा. आणि कल्याण स्वामींना विचारतात आणि कल्याण स्वामी घडाघडा बोलून दाखवतात. जी एकही ओळ ऐकली नाही ती कल्याण स्वामी घडाघडा बोलून दाखवतात. याचा केंद्रबिंदू काय आहे? तू जा, हंडाभर पाणी घेऊन ये, एवढंच काम आहे तुझं. का मला एकट्यालाच कावर सांगतात? संपला विषय. मग हा रस्ता बंद.
सांगितले ते करावे, सांगितले ते आनंदाने करावे, सांगितले ते लगेच करावे, सांगितले त्याबद्दल संदेह येऊ देऊ नये, हे मलाच का सांगितले असेही वाटू देऊ नये, हे इतरही करू शकत होते तरही मला सांगितले, अशा 50 प्रश्नांनी तुमचं आमचं मन स्वतःला बांधून घेतं. सांगितलं करायचं आहे आणि भक्तियुक्त अंतःकरणाने करायचं आहे. अहो मला सांगितलं, काय सांगितलं? खांद्यावर मोठा घडा ठेवून ते पाणी घेऊन ये, मला सांगितलं. हो, आता एक गौरवानं सांगण्याची गोष्ट काय, माझ्या गुरूंनी मला सांगितलं हे कर. ज्येष्ठ पुरुष जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करायला सांगतात, आपल्याला माहित नसतो त्यात काय हेतू आहे, आणि त्यातला हेतू शोधायचा नसतो, पाहायचा नसतो, बघायचा नसतो, विचारायचा नसतो, सांगायचा नसतो, प्रश्न उपस्थित करायचा नसतो. ह्याने अनेक वेळा अनेकांच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट सांगितली, त्याला पुन्हा बोलावून सांगितलं हे नाही करायचं. ठीक आहे, मग सांगितली होती तेव्हा करत होतो, तुम्ही सांगितली करू नका, नाही करत आहे, असा साधा भाव असू शकतो का मनात? म्हणून इंग्रजीत ते म्हणतात ना की कॉमन सेन्स इज नॉट कॉमन. सहजता, निर्मळता, भावुकता, भावप्रधानता, शरणता, नवविधा भक्तीमधल्या कोणत्या तरी एकाच प्रकारच्या भक्तीशी नाही, तर तिथे जी भक्ती अपेक्षित असेल ती. आता पुन्हा नवविधा भक्तीचे प्रकार सांगण्याची आवश्यकता नाही. ती मधुर भक्ती असेल, ती सख्य भक्ती असेल, ती दास भक्ती असेल. भक्तीत 9 प्रकार आहेत. पुन्हा हे भक्तीचे 9 प्रकार वेगळा आणखी बोलण्याचा विषय आहे. माझ्या वाट्याला जी असेल ती दास्य भक्ती, मी दास, आनंद आहे मला. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, हे मारुतीच्या शक्तीचं वर्णन आहे मारुती स्तोत्रातलं. वनारी अंजनी सूता, कोण आहे तो? वज्र धारण करणारा आहे, मोठा आहे खूप, पण तो कोण आहे? वनारी अंजनी सूता, अंजनीचा पुत्र आहे. रामदूता प्रभंजना, कोणत्या मारुतीला नमस्कार आहे? रामदूता प्रभंजना. आपण म्हणजे माझा एक आग्रह आहे की अध्यात्मातलं वाचन हे एकटे असताना करावं, शक्य असेल तर पहाटे करावं, त्यावेळी वेगळे वातावरण असतं, आणि संथतेने करावं. रामदूता प्रभंजना. नमस्कार कोणाला आहे? रावणाला धाक दाखवणारा त्या रावणाला, त्या मारुतीला नमस्कार नाही आहे. दास मारुती याला नमस्कार आहे, वीर मारुतीला नाही आहे. वीर मारुतीचंही वर्णन आहे, त्याला सांगितलं हे कर. आज्ञा, मी 2 शब्दांवर बोलतोय. गुरुची आज्ञा, गुरुला शरण असणं, गुरुबद्दलची नितांत टोकाची, आणि टोकाची या शब्दाचा अर्थ मनात किलमिशही येऊ द्यायचं नाही. हे खरंच कठीण आहे. म्हणजे बोलणं सोपं आहे, फार वाईट एकातून एक घडत गेलं, हे आमच्याच वाट्याला यायचं होतं काय? आणि ते म्हणणं लौकिकात चूक नाही आहे, पण ते अध्यात्मात अभिप्रेत नाही आहे. ठीक आहे, अशी त्याची भूमिका येण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता आहे. एक आहे संवेदना आणि दुसरी आहे तरलता. जेव्हा शिष्यात हे 2 गुण येतात, तेव्हा वरचे सगळे गुण त्याच्यात, त्याची पुनरावृत्ती नाही करत, ते सगळे गुण त्याच्यात येतात, आणि तो त्या रामाच्या नावाने ओढला जाऊन महाराजांच्या प्रती महाराजांजवळ जाऊन पोचतो.
ज्यांना हे लक्षात आलं आणि ज्यांनी या गुणांचं संवर्धन केलं, ज्यांनी या गुणांना वर्धिष्णू केलं, ते मोठे झाले, त्यांना सद्गुरू प्राप्त झाले. सद्गुरूंना असा सत्शिष्य हवा असतो. आपण ब्रह्मचैतन्य मूर्तींना महाराजांच्या रूपात पाहतो. जरा या चर्चेच्या अनुषंगानं ते शिष्य होते तुकामाईचे, तेव्हा हे सगळं दर्शवलेलं आहे. अनेकांनी नाकारल्यानंतर गेलेले आहेत. प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. जेव्हा तो दिवस येईल, तो दिवस तिथपर्यंत वाट पाहिन. नाही, या जन्मात नाही येणार, पुढच्या जन्मात येईल. माझ्याकडून करून घे एवढीच इच्छा आहे. मला सगळ्यांपासून, त्या षड्रिपूंपासून दूर ठेव एवढीच इच्छा आहे. माझ्या मनात त्यागाचा भाव येऊ देत, आणि त्यागाचा भाव सुद्धा अहमगंड निर्माण करणारा नसावा. त्याग सुद्धा अहंकार निर्माण करतो, तसा त्याग नाही. करावे व विसरावे असा त्याग, जो त्यागाच्या बाबतीत फार कठीण आहे. आणि म्हणून मी सकाळी मातृत्वाची कल्पना दिली होती. आईला त्या अर्थाने अपेक्षा असते हे खरं आहे, पण ती निरपेक्ष असते. मुलगा निरामय असतो, गुरु निर्विकल्प असतो. आणि यांना बांधायचं असेल तर आपलं जीवन निष्कलंक असावं लागतं, निष्कपट असावं लागतं, निरपेक्ष असावं लागतं, निस्वार्थ असावं लागतं, निर्मोही असावं लागतं. असं जीवन माझ्यामध्ये मला निर्माण करण्याची तुम्ही क्षमता द्या. मी विकसित नाही करणार. माझ्या विकसनात तुम्ही मला आशीर्वाद द्या. तुमचा हात माझ्या डोक्यावर असू द्या, होईल हे, मग मी करीन. तुमचा तो एक शब्द मुखातून बाहेर पडलेला नाही, डोळ्यातून दिसलेला पुरेसा आहे. माहित नाही किती प्रमाणात जण कासवीण आपल्या पिलाला डोळ्यातून दूध पाजते असं म्हणतात. फक्त, आणि म्हणून संतांच्या बाबतीत असं म्हणतात, सांगितलं की झालं. अरे तो करेल का नक्की? हो करेल. नाही नाही, असं असं झालंय काहीतरी, आमच्या कानावर काही, त्यांच्याकडे अमुक काही घटना घडली असं कळ, तो करेल. हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण येण्याकरता भक्ती किती अथांग पाहिजे, दृष्टी किती विशाल पाहिजे, विचारात किती व्यापकता पाहिजे, आणि ही सगळी कृतिशील पाहिजे. आणि कृती एकच, श्रीराम जय राम जय जय राम. ही कृती करत करत मला तुमच्यापर्यंत तुम्ही घेऊन चला, अशी विनवणी आहे. म्हटलं तर आग्रह नाही, कारण मी पात्र झालो पाहिजे ना. पात्र नाही तरी पास करून द्या असा आग्रह धरणं बरोबर नाही. मग मी पात्र झालो पाहिजे, याच्यासाठी तुम्ही माझ्याकडून तयारी करून घ्या. मी कुठे कमी पडत असेल तर मला सावरून घ्या, आणि मी जरा जास्त होत असेल तरी मला योग्य त्या पद्धतीने वागवून घ्या. असं जे करतात यांना सद्गुरू समजतो. मी सकाळी सद्गुरूंवर बोललो, आता माझ्या स्वतःच्या अल्पमतीप्रमाणे यांना याच्यावर बोललो. आता ज्यांना हे समजले, अशा काही सत्पुरुषांच्या जीवनाच्या दृष्टांताच्या द्वारे ते सत्पुरुष आणि सद्गुरू, म्हणजे यांना आणि सद्गुरू, या दोघांच्या असलेल्या प्रत्यक्ष उदाहरणाचा विषय आणखी 24 तासानंतर बघू. तुमच्या तन्मयतेला मनापासून नमस्कार करतो, आणि थांबणं हे शिस्तीच्या दृष्टीने आवश्यक असतंय म्हणून थांबतो. रूपी मिळून असंख्य जीवा उद्धरिले, ओवाळू आरती सद्गुरु चैतन्य ब्रह्मा. ओवाळू आरती सद्गुरु चैतन्य ब्रह्मा. होता दृष्टा दृष्टी अवघी सृष्टीचा काटे, मोडून नास्तिक बुद्धी लावी भक्तीच्या वाटे. श्रीरामाच्या नामी असंख्य
घटे हो वाळू आरती सद्गुरु चैतन्य ब्रह्मा हो वाळू आरती सद्गुरु चैतन्य ब्रह्मा अद्भुत करी